Hello everyone, I am Dr. Anjali Zavule, the founder of Oral Symphony Dental Care Pune, the founder of Spotlight Beyond the Whiteboard, an international community for doctors. Today, me along with my team of international community of doctors, as well as our esteemed guests of honor from the Maharashtra Police and Indian Defence, bring forward to you this beautiful initiative of the power of positivity. I can. It is possible. I aspire to do my best. My life is constantly improving. I can make it possible. Yes, I'm talking about a superpower which we all have, but we don't use it enough, and that is the power of positive thinking. To take advantage of the power of positive thinking, you need to do a little more than just believe in the existence of this concept. You need to adopt this attitude and apply it to everything that you do, and that will change your life. And we are here to advise you and show you how. Thank you. This festive season, let's train our minds to see good in everything around us. People, let's remind ourselves that positivity is a choice. Well, we have to remember that the happiness of our lives depends on the quality of thoughts we choose. 4 महिन्यांपूर्वी आपल्या सगळ्यांवर एक खूप मोठं संकट आलं होतं. मार्च, एप्रिल, मे, जून हे 4ही महिने आपल्यातला प्रत्येक जण आपापल्या घरी होता, बसून होता. प्रत्येकाला कळत नव्हतं की प्रत्येकाला एकच प्रश्न पडला होता की या संकटातून पुढे काय, नक्की काय होणार. कुठेही आशेचा किरण नसताना एक विचार प्रत्येकाच्या मनात होता की होईल, हेही दिवस सरतील, पुढे नक्की काहीतरी चांगलं होईल. आज गोष्टी सुरळीत व्हायला लागल्या आहेत. लोक हळूहळू आपापल्या पायावर पुन्हा उभे राहायला लागलेत. काही लोक चालायला लागलेत. हे सगळं कशामुळे? या 4 महिन्याच्या काळात आपल्यातला प्रत्येक जण एक सकारात्मक विचार बाळगून होता. तो म्हणजे ह्या 4 महिन्यानंतर किंवा जेव्हा केव्हा हे संकट हळूहळू दूर जायला लागेल तेव्हा आपल्याला पुन्हा उभं राहायचंय. वेल, हीच ती सकारात्मकता जी आपल्याला आत्ता ह्या काळात खूप गरजेची आहे. माझी अत्यंत जवळची आणि खूप चांगली मैत्रीण डॉक्टर अंजली चौगुले हिचा हा उपक्रम केवळ आणि केवळ ह्याच एका कारणासाठी आहे की आपल्यातल्या प्रत्येकाला आज त्या ऊर्जेची, त्या सकारात्मकतेची गरज आहे. आपल्यातला प्रत्येक जण धडपडू पाहतोय, उभा राहू पाहतोय, आणि प्रत्येकाला हीच सकारात्मकता उपयोगी पडणार आहे. तेव्हा तिच्या ह्या उपक्रमाबद्दल माझ्याकडनं तिला खूप खूप शुभेच्छा, आणि ह्या एका व्हिडिओ मार्फत माझ्याकडनं हे एक छोटंसं कॉन्ट्रीब्युशन तिच्या या उत्तम उपक्रमासाठी. अंजली, तुला या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. Hello to all of you. My name is Samritya Sarkar. I am a child artist, and my quote for positivity is "Heal up to touch the sky." Firstly, I would love to thank all the Corona warriors. Thank you so much for keeping us safe. Marjolaine Auger. So here's my positive quote. When you lose your joy, you lose your strength. So be joyful and stay strong.
विझलो आज जरी मी, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ, डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही, थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान. तरी वाट चालतो, तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, सामर्थ्य नाशवंत नाही, सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही, आगती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही, थांबण्यास उसंत नाही. येती मित्रांनो, जी व्यक्ती आयुष्यात संघर्ष करते तीच व्यक्ती इतरांना आनंद देऊ शकते. कारण आनंदाची खरी किंमत यश दुसरं कोणालाच नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो. कोणाला ओंजळबळ मिळतं तर कोणाला रांजणबळ मिळतं, पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच खरा जीवन जगणं शिकला. दुःखाच्या समुद्रात सुखाच्या लाटा येतात, फक्त थोडी वाट बघावी लागते. Yesterday is gone. Tomorrow not yet born. Today is where we are captive. Let's try and make it positive. Strive we shall, so that we not only survive but also fortify and glorify. Thank you. Instead of jumping out of bed and rushing right into the stress, what you need to do is simply breathe. Take a moment to eliminate the stress and realign your mind, body and soul with the joy that lives inside you. Hi, this is Colonel Pradeep Pendyala, the Professor of Anesthesiology at Ashram Medical College. Friends, I wanted to convey something very special. It's been proved beyond doubt that artificially induced smile can lift your mood. What I'm trying to convey, even if you're not feeling well, if you're feeling a bit depressed, despite that, put on a smile. अगर आप थोड़ा सा डिप्रेस हैं, इसके बावजूद अगर आप मुस्कुराते हैं, चेहरे पर मुस्कुराहट लाते हैं, तो अपने आप आपका डिप्रेशन गायब हो जाएगा. आपका तो डिप्रेशन गायब हो जाएगा, आपके देखने वालों का भी डिप्रेशन गायब हो जाएगा. हैव अ ग्रेट डे. बाय बाय. टेक केयर. मी डॉक्टर श्रीकांत खरे, नाशिकवरून. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्यही बदलेल. Hello everyone, I'm Dr. Marissa.
I'm an MBBS doctor. My quote on positivity is, every struggle in your life has shaped you into something much better than what you were yesterday. Be thankful for the hard times as they can only make you stronger. Most importantly, stop looking for happiness in the same place that you have lost it. हेलो दोस्तों, मैं डॉक्टर दीपा अंबोले, साइकेट्रिस्ट। हमें हमारा तनाव कम करने के लिए क्या करना चाहिए? नियमित व्यायाम और ध्यान से तनाव कम महसूस होता है। इसी के साथ पर्याप्त मात्रा में पानी और एक सेहतमंद आहार भी बेहद जरूरी है। हमें कभी भी अपनी इच्छाओं और भावनाओं को नजरअंदाज नहीं करना चाहिए, बल्कि अपने प्रियजनों के साथ इन्हें शेयर करना चाहिए। इसके बावजूद भी अगर तनाव ज्यादा महसूस होता है तो बेझिझक साइकेट्रिस्ट की मदद लेनी चाहिए। धन्यवाद। Hi guys, this is Dr. Julie Tipley. It doesn't matter whether you win or lose. What matters is that you fight. जीते या हारे, लड़ेंगे जरूर. All the best. Hello everyone. I am Dr. Ashish Dawulbak, aesthetic plastic surgeon at Advanced Aesthetics in Aesthetics Medispa. My message on positivity to you all as a specialist in anti-aging and rejuvenation is that think young and you will look and feel young. That's my message. You feel the way you think mostly. So it's mind power, mind over matter. Think young. Thank you. नमस्कार, मी डॉक्टर निलेश जगताप. पॉइंट थॉट्स मध्ये एक कविता म्हणतो. कवितेचं नाव आहे धैर्य. ऊट आज नको, डोळ्यात अश्रूंचे आश्चर्य. तूच तुझे धैर्य, तू अजर, तू अमर. तू अनंत आंतरीचे अंतर, तू निश्चल निरंतर. तू अग्नीचे निखर, तू सूर्यासम प्रखर. आसमानते तू चांदण्याचा पाखर. धरतीवर या तू बेधुंद निर्झर. रणांगणातील तू रणविजय नरवर. त्या तलवारीचा तू दिग्विजय जागर. थँक्यू. I am Dr. Prakash Shikedar. Train your mind to see good in everything. Positivity is a choice. Happiness depends upon the quality of your thoughts. I'm Dr. Pallavi Joshi. One simple tip. After you get up in the morning every day, go in front of the mirror, take your name and say, I love you. I accept you the way you are. Simple yet powerful tip for bringing positivity. Hi, I'm Dr. Sajina Mundeshmukh. Everyone's journey is different and you only fail if you quit. Sending positive vibes your way. Thank you very much. Keep smiling. Bye. नमस्कार, मी डॉक्टर सपना होमकर. कठीण काळात स्वतःला फक्त एकच सांगा, शर्यतातून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. सकारात्मक विचार आणि सकारात्मक विचारसरणी हीच यशाची खरी गुरुकिल्ली. Hi friends, victory is always possible for the person who refuses to stop fighting. Have a nice day. Take care. Hi friends, I'm Dr. Sucheta Unithan and I today want to talk to you about our mind and body connection. Most of our diseases starts from mind and then it affects our body. Psychosomatism. Mind has powerful influence on our body. So friends, let's take care of our mind. Thank you so much. नमस्कार दोस्तों, मैं हूँ डॉक्टर मुस्फेरा नैयर। खुशी, सुकून ये तलाशने से मिलता है, उसे बांटने से मिलता है। अपने अंदर की अच्छाई को टटोलिए, एक अच्छा इंसान बनिए। जीत सुनिश्चित तौर पे आपकी होगी। अच्छाई हसीन है, जिंदगी हसीन है, जिंदगी गुलजार है, तो उसे अच्छा बनाइए, अच्छे बनिए और सही राह चुनिए। यही जिंदगी का असली सच है, असली खुशी है। गुड इवनिंग, मैं डॉक्टर ऋषिकेश। हमें सभी को मिलकर ये संकल्प करना है कि हम सब कोरोना को
हरा कर रहेंगे। कोरोना हारेगा, भारत जीतेगा। जय हिंद।